सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅसची टंचाई जाणवू लागली आणि त्यामुळे जर बघितलं तर हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांना आता जेवण आहे ते चुलीवर बनवायला लागतं आहे. बघताय आपण कशा पद्धतीने या ठिकाणी चुली मांडलेल्या आहेत. भाकरी असेल किंवा इथलं जे काही पदार्थ असतील ते सगळे पदार्थ आहेत ते कशा पद्धतीने इथे चुलीवर बनवले जात आहेत. एरवी या ठिकाणी जर बघितलं तर गॅसवर सगळं जेवण केलं जातं, मात्र सध्याची जी गॅसची टंचाई आहे त्यामुळे अशा पद्धतीनं हे चिकन म्हणा किंवा सगळे पदार्थ आहेत ते अशा पद्धतीने चुलीवर तयार करायला लागतात. त्यासाठी अशा पद्धतीने खास चुलीसुद्धा काही हॉटेलमध्ये मांडलेल्या आहेत. बघते आपण कशा पद्धतीचं हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोसमधलं वातावरण आहे आणि त्यासाठी जर बघितलं तर इथे कशा पद्धतीने चुली मांडायला लागतात. सांगा, एरवी तुम्ही गॅसवर जेवण करत होता, आता गॅसची टंचाई झाली, चुलीवर जेवण करायला लागते, काय सांगाल? आता प्रॉब्लेम असा झाला आहे, गॅस संपल्यामुळे आमचं नाईलाज झालं आहे. ते आता तर चुली बनवून लाकडा घालून चुली करून जेवण करण्यात आम्ही प्रयत्न करतो आहे आणि चुलीवरतीच जेवण करतो आहे सध्या. नक्की. अगदी बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्हा आहे, त्या सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग नगरीचं हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कर्मचारी असतील किंवा इथे येणारे कामासाठी येणारे लोक जेवायला तुमच्याकडे येत असतात आणि त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून तुम्ही कशा पद्धतीचे हे चुलीवर जेवण बनवताय? आता जिल्ह्यामध्ये कर्मचारी लोक जेवायला कामाला येतात तर त्या ठिकाणी जेवणाची तर अत्यंत गरज आहे. मग त्या निमित्ताने इथे जेवायला येतात, मग त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही चुलीवरती जेवण सध्या करून त्यांना देतो. फक्त आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात जर बघितलं तर अनेक ठिकाणी अशा पद्धतीने चुलीवरचं जेवण बनवलं जातं आहे. मात्र जर बघितलं तर लाकडंसुद्धा मिळणं अनेक वेळेला लाकडंसुद्धा मिळत नाहीत, अशा पद्धतीची परिस्थिती असते. तरी पण लाकडं मिळवून अशा पद्धतीचं हे जेवण जे काय आहे ते चुलीवर बनवलं जातं आहे. आणि जर बघितलं तर बहुतांशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांशी सगळ्याच हॉटेलमध्ये आता चुली पेटवाव्या लागत आहेत. विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, ओरोस. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.